शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी टेट 3.0 तयारी करणाऱ्या सर्वच विद्यार्थी शिक्षकांचं महमूद मुलानी ऑनलाईन एज्युकेशन या शैक्षणिक चॅनलमध्ये मनापासून हार्दिक स्वागत. येत्या मे आणि जून महिन्यामध्ये होणाऱ्या टेट परीक्षेची तयारी तुम्ही सर्वजण करतच आहात आणि त्यामध्ये अवघड जाणारा भाग म्हणजे गणित आणि बुद्धिमत्तेचे प्रश्न आणि तेच घेऊन आपण या ठिकाणी आलेलो आहोत. आजही आपल्यासमोर जो प्रश्न आहे तो वेन आकृत्या किंवा संच यावर आधारित आहे. अर्थात हे कुठं प्रश्न थोडा विचार करायला लावणारे असतात. कुठं प्रश्न सोडवण्याचे 2-3 मार्ग असतात. आत्ताही आपल्यासमोर जो प्रश्न आत्ता समोर दिसतो आहे तो आपल्याला 2 पद्धतीनं सोडवायचा आहे. हा जो प्रश्न आहे हा मी तुम्हाला 2 पद्धतीनं सोडवून दाखवणारच आहे. पण तत्पूर्वी याच प्रकारचे अनेक व्हिडिओज तुम्हाला या प्लेलिस्टमध्ये वरती सापडतील. वरती म्हणजे कुठं तर ज्या ठिकाणी आय बटन लिहिलेलं आहे त्या आय बटनच्या ठिकाणी तुम्हाला प्लेलिस्ट आहे. त्या प्लेलिस्टमध्ये सगळे व्हिडिओ सापडतील. चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे इथून पुढचे आणि इथून अगोदरचे सुद्धा काही व्हिडिओज तुम्हाला नोटिफिकेशनद्वारे मिळतील. चला तर मग बघूया आजचा प्रश्न. वेन आकृत्यांवर आधारित, संचावर आधारित कूट प्रश्न. प्रश्न वाचल्यावर सहज सोपा आहे असं वाटतं, परंतु टक्केवारीचं चिन्ह मध्ये दिसतं, पर्सेंटेजचं, आणि मग आपली गडबड होते. नेमकं काय घडतं ते बघा. 2 पद्धतीने मी उदाहरण सोडवून देणार आहे. पहिली पद्धत आहे ती सूत्राची पद्धत, दुसरी पद्धत आहे ती पडताळ्याची पद्धत. तुम्हाला जी पद्धत योग्य वाटेल, सोपी वाटेल ती पद्धत तुम्ही अवलंबली तरी चालेल, काही हरकत नाही. एका व्यावसायिक संस्थेत 40% कामगारांना स्थानिक भाषा समजते, 42 कामगारांना फक्त इंग्रजी भाषा समजते. इथं मुद्दामून त्यांनी 42च्या पुढं चिन्ह कुठलंही दिलेलं नाही, टक्के चिन्ह दिलेलं नाही, हे समजून घ्या. 10% कामगारांना दोन्ही इंग्रजी व स्थानिक भाषा समजते. तर त्या व्यावसायिक संस्थेत किती कामगार आहेत असा प्रश्न आहे. पर्याय दिलेले आहेत 100, 80, 60 आणि 30. बघूया उत्तर कसं निघतंय. व्यावसायिक संस्थेमध्ये किती कामगार आहेत म्हणजेच आपल्याला सुरुवात करावी लागेल ती एकूण कामगारांपासून. चला ठीक आहे, मी लिहायला सुरुवात केलेली आहे. एकूण कामगार आपण X मानले आणि यालाच आपण आपल्या गणिती भाषेमध्ये N A युनियन B संयोग संच A आणि B चा असं म्हणतो. आणि हीच किंमत आपल्याला काढायची आहे. सुरुवात आपण इथून केली. मग आपलं ही किंमत जर काढायची म्हणलं तर काय होतं, त्यापैकी स्थानिक भाषा समजणारे त्यांना आपण A संच म्हणलं तर N A दिलेला नाही, दिलेला आहे 40%. म्हणजेच आपलं हे 40x भागिले 100 असं लिहावं लागतं. हे आपलं N कंसात A मिळाला म्हणजे स्थानिक भाषा समजणाऱ्या कामगारांची संख्या. तसंच N कंसात B याच्याबद्दल थेटपणे 42 दिलेला आहे. हे 42ला X ने गुणाची गरज नाही, 100ने भागायची गरज नाही आणि दोन्ही भाषा येतात म्हणजेच A इंटरसेक्शन B असं आम्ही गणितामध्ये म्हणतो. इथं तुम्ही म्हणणार आहात A/B दोन्ही भाषा येणारे. मी इथं लिहितो दोन्ही. इथं फक्त इंग्रजीवाले आणि इथं फक्त स्थानिक भाषा येणार आहे. म्हणजे N कंसात A ची किंमत आपल्याला मिळाली, N कंसात B ची मिळाली. तसंच N कंसात A/B ची किंमत काढण्यासाठी 10% दिलेला आहे म्हणजेच 10x भागिले 100 एवढे ते कामगार आहेत. आता मग आपलं एक चांगलं सूत्र जे गणितामध्ये 9वीच्या संच प्रकरणामध्ये झालेलं आहे ते जर आपण घेतलं तर आपल्याला असं लक्षात येतं की त्या सूत्रामध्ये N कंसात A संयोग B बरोबर N कंसात A. काही जणांना हे पुसटचं सूत्र आठवत असावं, त्यांनी ते सूत्र पुन्हा खात्री करून बघायची आहे. छेदसंच हा त्यातनं आपलं वजा करावा लागतो. म्हणजे A युनियन B ची किंमत माहीत नाही आपल्याला, ही तर आपल्याला काढायची, तिला आपण X मानलेलं होतं, हीच आपण तर काढणार आहोत. असं आपण इथं लिहून पण ठेवलेलं आहे. N ऑफ A ची किंमत दिलेली आहे 40x भागिले 100. N ऑफ B ची किंमत थेट 42 दिलेली आहे आणि N ऑफ A इंटरसेक्शन B A/B मधले कामगार आहेत 10x भागिले 100.
इथं आपल्याला एक समीकरण मिळालं. हे समीकरण सोडवलं की आपल्याला एक्सची किंमत मिळते. समीकरण सोडवण्यासाठी छेदामध्ये बघा 100 100 दिसतंय, म्हणून आपल्याला संपूर्ण समीकरणाला 100ने गुणावं लागेल. म्हणजे हा 100 आपण डावीकडे वरती आणला तर झाला 100x बरोबर. इथं 40x राहिलं कारण छेदामध्ये 100 होता, तो त्या 100 बरोबर गेला. इथं 42 गुणिले 100 म्हणजे 4200 झाले. आणि इथं राहिलं 10x, तो 100 त्या वरच्या 100 बरोबर गेला. म्हणजेच 100x बरोबर 30x अधिक 4200. 30 कुठनं आलं? पुन्हा प्रश्न काहींना पडतो ते सांगावं लागतं की इथं 40x वजा 10x म्हणून 30x आलेलं आहे. त्यातला 30x आपण डावीकडे घेतला, तो झाला वजा. म्हणजे 70x बरोबर 4200. x बरोबर 4200 भागिले 70. शून्याला शून्य गेले, 7 × 42 आणि पुढे राहिलेला शून्य, म्हणजे उत्तर आपलं आलेलं आहे 60. x बरोबर 60 म्हणजेच पर्याय क्रमांक 3 जो आपला दिलेला आहे तोच या ठिकाणी बरोबर आहे. आता 60 हे उत्तर निघालं. कसं निघालं? आपण गणितीय पद्धत या ठिकाणी वापरली, सूत्र वापरलं आणि उत्तर काढलेलं आहे. ठीक आहे, एक फोन आला तेवढा मी अर्जंटली घेतो आणि मग लगेच पुढे तुम्हाला माहिती सांगतो. निलेश शेठ बोला की. गुड मॉर्निंग. पीठ स्टार्टरचे आहे बरं का, पण कसं होतं पीठ इथं घेऊन जावं लागेल, त्याला वेळ कोण. बरोबर चालते. आल्यावर मग मला सांगा, मी तुम्हाला तिकडे घेऊन जातो मग त्यांच्याकडे थेटपणे. आज नाही आला फोन. काय म्हणले? काल नव्हता आला फोन. हा बरोबर, पण आज दुपारनंतर मी शेळगावला चालू आहे बरं का. शेळगावला माझी एक आहे जाणार आहे, त्यामुळं फोन करून मग फायनल करून घ्या. बरं चालेल चालेल, करतो. आपण आलो पुन्हा विषयाकडं की आपल्याला इथं नेमकं काय करायचं. तर या व्हिडिओमध्ये आपण गणिताचा वापर केला, सूत्र वापरलं आणि किमती काढल्या. त्यामध्ये एकूण कामगारांची संख्या 60 आलेली आहे. अर्थात हाच प्रश्न मी तुम्हाला दुसऱ्या पद्धतीने समजावून सांगणार आहे. त्याला ताळा पद्धत, पडताळा पद्धत असंही म्हटलं जातं. परंतु दुसरी साधी पद्धत मी कधी सांगणार, कोणाला सांगणार? जे विद्यार्थी हा व्हिडिओ लाईक करतील आणि कमेंटमध्ये लिहितील की सर दुसरी पद्धत, सोपी पद्धत सांगा, तर त्या पद्धतीला सांगायला मला नक्कीच आवडेल. त्यासाठी मी दुसरा व्हिडिओ यानंतरचा बनवणार आहे. तो पुढचा व्हिडिओ पहा. या चॅनलमध्ये अनेक व्हिडिओज आहेत, तेही पाहिलेत तर चालतील. त्यातून तुमचा नक्कीच अभ्यास होणार आहे. धन्यवाद.